पत्रकार बांधव, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तमपणे काम करत आहे असे जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण, आमचे आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसामजी, महामंत्री सन्माननीय राजू पटगिलवारजी, आमचे सर्व पदाधिकारी आज पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने अनेक वर्षापासून अतिशय चांगलं काम चालू असल्यामुळे आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचे जिल्हाध्यक्ष ही जी आज माहिती जी आहे ते आपल्यासमोर मांडणार आहे, त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांना मी निमंत्रित करतो की ती माहिती सर्व द्यावं. आजच्या या प्रेसला उपस्थित आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विभागाचे मंत्री डॉक्टर अशोकजी उईके, केळापूर आर्णी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम, माझे सहकारी महामंत्री राजूभाऊ पटगिलवार, आमचे मुख्यालयाचे प्रभारी शंतनूजी शेटे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या देशामध्ये ज्याला आपण रूल ऑफ लॉ म्हणतो, सर्व देश एक सूत्रात बांधण्याचं ज्या दोन व्यक्तीला श्रेय जातं, कायद्याच्या माध्यमातून ते आपले विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, की ज्याने या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून हा देश एकसंघ केला. दुसरं की आज आपण जे या देशाचं जे मानचित्र बघतो, ज्याला आपण जो भौगोलिक नकाशा आहे, तो भौगोलिक नकाशा आज जो दिसतो, जसा दिसतो तसा निर्मित करण्याचं ज्याचं श्रेय आहे, ज्या व्यक्तीचं, ते म्हणजे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी या देशातले अनेक संस्थाने आपल्या कौशल्याने भारत देशामध्ये विलीन केलेत आणि हा देश एकसंघ केला खऱ्या अर्थानं. अशा या महापुरुषाची उद्या 31 ऑक्टोबर ही 150वी जयंती आहे आणि त्यामुळे स्वाभाविक प्रत्येक 31 ऑक्टोबर हा दिवस भारतीय जनता पार्टी संघटन म्हणून आजवर आपण रन फॉर युनिटी या माध्यमातून पूर्ण देशभर मॅरेथॉनचं आयोजन करत आलो आहेत. अनेक यशस्वी मॅरेथॉन आपण इथे घेतले आहेत. यावेळी आपण त्याला जोडून अनेक कार्यक्रम आणि त्याची मांडणी पूर्ण देशभर आपण केली आहे. नुकताच मागल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं सुद्धा 300वे जन्मशताब्दी वर्ष झालं. ते सुद्धा भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशभर तळागाळात एकूण एक खेडापाड्यावर वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरं केलं, समाजाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. आता हे सरदार वल्लभभाई पटेलांची ही 150वी जयंती आणि पुढील काळामध्ये क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचीसुद्धा ही 150वी जन्मशताब्दी हे वर्ष आहे. या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, म्हणजे ज्याला नॅशनल लेवलचं ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे असे 1,500च्या वर राष्ट्रीय पक्ष आणि हजारो प्रादेशिक पक्ष. बट आय एम व्हेरी प्राऊडली सेइंग हिअर दॅट BJP इज द ओनली पार्टी हू सेलिब्रेट दिस इव्हेंट्स. भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे ज्यांनी अहिल्यादेवींची 300वी जन्मशताब्दी साजरी केली, संघटनेला सोबत घेऊन आणि जनमानसाला सोबत घेऊन. सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंतीसुद्धा साजरी करणारी कदाचित माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आहे. वी नेव्हर सीन ॲज अ सरदार पटेल ॲज अ काँग्रेस लीडर, कारण देशाप्रती त्यांचं जे योगदान आहे, काँग्रेस त्यांच्यासाठी काय करणार आहे हा आमचा विषय नाही आहे, परंतु ते काही काँग्रेसचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही, परंतु त्या व्यक्तीने हा देश एकसंघ केला म्हणून त्यांच्याप्रती श्रद्धांजली, श्रद्धासुमने अर्पित करण्याची संधी आहे. म्हणून ही 150वी जयंती भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभर साजरी करत आहे. तसेच बिरसा मुंडाचं हे 150वी जन्मशताब्दी वर्ष आहे, ते सुद्धा आपण पुढील काळामध्ये करतो आहोत. या काळामध्ये आपण या 150वी जन्मशताब्दी निमित्तानं जे अभियान लॉन्च करतो आहे ते आहे सरदार ॲट 150 युनिटी पदयात्रा, एकता पदयात्रा. पूर्ण विधानसभा सर्कलमध्ये एकूण एक गावापर्यंत ही 3 दिवस ही पदयात्रा चालेल. काही हँडबिल्स,
घरोघरी पोहोचण्याचा हा उपक्रम आहे. प्रदेशाने आणि केंद्र स्तरावरून जरी हा विधानसभा सांगितलं असलं तरी आम्ही भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा म्हणून याला प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज हे करतो आहोत. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज त्याच्या समित्या, विधानसभेची समिती, तालुक्याच्या समित्या, जिल्ह्याच्या समित्यासुद्धा गठीत झाल्या आहेत. आणि या निमित्तानं प्रत्येक गावोगावी जिल्हा परिषद सर्कल वाईज प्रत्येक आपला कार्यकर्ता सरदार पटेलांचा हर जन हर मन सरदार पटेल हा नारा देऊन प्रत्येक घरी सरदार वल्लभभाई पटेलांचे काही जुने विचार आहेत, त्यांचे काही भाषणं आहेत, त्यांचे काही त्यावेळच्या लोकसभेमध्ये झालेले जे ओपिनियन्स आहेत किंवा त्यावेळच्या परिस्थितीवर त्यांनी मांडलेले मतं आहेत आणि एकूणच त्यांच्या एकूण चारित्र्याच्या बाबतीमध्ये एकूण त्यांच्या ज्याला आपण एक म्हणून एक जीवनी ती सर्व घरापर्यंत पोहोचेल असं याच्यामध्ये आपण करतो आहे. सोबतच सरदार पटेलांच्या या विषयावर, व्यक्तिमत्वावर आधारित अनेक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याचंसुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण विधानसभा क्षेत्रनिहाय त्याचं आयोजन करतो आहे. आणि त्या सर्व पदयात्रा दिनांक 5 तारखेला विधानसभेमध्ये कलेक्ट होतील. तिथे त्यांचा एक मोठा समारोप होईल आणि त्या विधानसभेतल्या पदयात्रा मग जिल्हास्तरीय एकत्रित होतील असं त्याचं एकूण स्वरूप आहे. ही पदयात्रा म्हणजे याला आपण कुठल्याही राजकीय दृष्टीने पाहू नये, कारण जरी योगायोगानं महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडी इलेक्शन्स इज गोइंग ऑन देअर, बट तेलंगणामध्ये नाही आहे किंवा दुसऱ्या कुठे नाही आहे, परंतु हा उपक्रम मेघालयपासून, मिझोरामपासून तर नागालँडपर्यंत किंवा पूर्ण देशभर आपण करतो आहोत. त्यामुळं योगायोगा असा आला आहे की ते इलेक्शन्स लागत आहेत, अदरवाईज हा उपक्रम पूर्ण देशभर आपण साजरा करतो आहे. आणि मला असं वाटतं की एक भारत श्रेष्ठ भारत हा जो मोदीजीचा नारा आहे, परंतु या नाऱ्याचे खरे जनक जर कोणी असेल तर ते सरदार पटेल आहे. त्यांनी हा भारत एक भारत केला. स्वाभाविक मोदीजी त्याला श्रेष्ठ भारत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा एक भारत आणि श्रेष्ठ भारत हा नारा घेऊन सर्व जनमानसामध्ये सरदारांचे विचार घेऊन पूर्ण देशभर हे अभियान राबवतो आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक 31 पासून म्हणजे उद्यापासून आपण त्याचं सुरुवात करून 5 पर्यंत, 31 ते 5, ॲक्च्युली त्यांनी 21 नोव्हेंबर सांगितलं आहे, परंतु इलेक्शन्स कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होऊ शकतात. त्यामुळे त्याच्यापूर्वी हा उपक्रम 31 पासून 5 पर्यंत 6 दिवसामध्ये हा उपक्रम आटोपणे आणि पूर्ण जिल्हा परिषद सर्कल वाईज, शहरामध्ये प्रभाग वाईज याचं सर्व पदयात्रा आमचे कार्यकर्ते, आमचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणचे स्थानिक नेते, स्थानिक आमदार, स्थानिक जिल्ह्याचे पदाधिकारी तिथे त्या पदयात्रेचं नेतृत्व करतील. आणि 3 दिवस ही पदयात्रा पूर्ण घरोघर पोचून जाईल असा हा एकूण उपक्रम आहे. मला असं वाटतं की आपण या उपक्रमामध्ये प्रसिद्धीच्या माध्यमातून ॲज अ मीडिया पर्सन्स म्हणून आपण सहभागी व्हावं आणि याला एक व्यापक प्रसिद्धी द्यावी, एवढंच फक्त या बाबतीत माझं निवेदन आहे. या बाबतीत काही क्वेश्चन्स असतील तर आपण त्याला हां हँडबिल्स आहेत ते आपण देतो. एक मनसुख मांडवीय मंत्री जे आहेत सेंट्रलचे, त्यांच्या संकल्पनेतून आलेला हा सगळा उपक्रम आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे लोहपुरुष आहेत आणि तुमचा हेतू ही युनिटी संदर्भात आहे. समाज एक संघ तेव्हा बनतो जेव्हा सर्व समाज एकत्रितपणे येतात. आणि हा देश विविध भाषा, विविध जाती, पंथ, धर्म या सगळ्यांनी बनलेला आहे. पण अलीकडेचं जे वातावरण आपण बघतोय ते प्रचंड विखारी झालेलं आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की या सगळ्या एकताच दौडमध्ये किंवा या एकतेच्या पदयात्रेमध्ये सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील घटक सोबत असले पाहिजे? निश्चितच याच्यामध्ये आपण काही क्रायटेरिया केला नाही की ओबीसीनेच यावं, ओपनने यावं, आदिवासीने यावं. एक भारत श्रेष्ठ भारत तेव्हाच होईल जेव्हा या देशातला सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार, आदिवासी, शोषित, पीडित, वंचित सर्व समाज एकत्र येऊन या पदयात्रेमध्ये सहभाग होईल आणि सरदारांचा वल्लभभाई पटेलांचा हा विचार अंगामध्ये भिनवेल. आणि त्यामुळे इथे काही आपण भारतीय जनता पार्टी म्हणून करत नाही आहोत, आपण सर्वांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेत आहोत. म्हणजे केवळ पार्टी लाईनच्या म्हणजे अपार्ट फ्रॉम द पार्टी लाईन्स म्हणजे सर्वांना आम्ही स्वागत करतो आहे. शासन म्हणूनही त्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं उद्या आहेत NSS, NSS त्यांचं नेहरू युवा केंद्र असेल, NCC यांचीसुद्धा उद्या पदयात्रा शासन म्हणून करतात. शासन त्यांच्या लेवलवर करतात, शासनाच्या काही मर्यादा आहेत म्हणजे काम करायच्या, परंतु संघटन म्हणून आमचं जे एकदम
एकदम रूट लेवलवर जे काम आहे त्या माध्यमातून सर्व समाज याच्यामध्ये होईल. आणि म्हणून आपण याचं नियोजन केवळ शहरी वस्तीत करत नाही आहोत, त्या आदिवासी पाड्यापासून, कोलामपोडापासून, दलित वस्तीपासून असा कुठलाही त्याला वेगळं वेगळं न करता एकूण एक घर म्हटलं आहे. त्याच्यासाठीच आपण एकूण एक घर म्हटलं आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्या, त्या व्यक्तींना आपलं या देशाप्रती देशभक्तीची जाणीव व्हावी. हा देश एक ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय परिश्रम घेतलेत, काय घाम गाळलात, काय हाडाचे काढं केलेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं. तेव्हाच हे पोहोचेल जेव्हा हे सर्व एकत्र येतील. आणि मग हा जो आपण जो म्हणतायत, म्हणजे तुम्ही अगदी योग्य पद्धतीने हा विषय मांडला आहे की वातावरण काही खूप चांगलं नाही आहे. अनेक बाबतीमध्ये जातीपातीमध्ये विखारी प्रचार झाला आहे. याला वेळ लागेल. क्षणिक फायद्यासाठी, एक तत्कालीन फायद्यासाठी काही लोक त्याचा हे करतायत, परंतु हे जरी खरं असलं परंतु दुर्गामी परिणाम याचे फार भयंकर होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांची ही सामूहिक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण सर्वजण त्याला एकत्र कसं करतो, एक देश हा म्हणजे नॅशन फर्स्ट हा विचार कसा करतो. आणि भारतीय जनता पार्टी इज द ओनली पार्टी ज्यांची टॅगलाईन आहे की नॅशन फर्स्ट, सेकंड पार्टी, लास्ट सेल्फ. म्हणजे आमची भारतीय जनता पार्टीची टॅगलाईन आहे की देश हा प्रथम आहे. म्हणजे कुठेही कॉन्फ्लिक्ट त्याच्यामध्ये नाही आहे. पार्टी आणि देश याच्यामध्ये कुठेही कॉन्फ्लिक्ट येणार नाही. अशावेळी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे की देश प्रथम, आणि हीच विचारधारा सर्वांची असणं अपेक्षित आहे. या देशाच्या पलीकडे काही नाही आहे. प्रफुल्लबा मुळात सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे मोठे नेते होते. नेहरूंना कुठेतरी साईडलाईन करण्यासाठी मग बीजेपीने त्यांना स्वीकारलं का? त्यांचं महिमा मंडन सुरू आहे का? दुसरं, या सरदार पटेलांनी संघावरती पहिल्यांदा बंदी आणली होती, आणि संघ हे तुमची मातृसंस्था आहे म्हणून हे पूर्ण देशालाच माहिती आहे. नेहरूंना कुठेतरी साईड करण्यासाठी पटेलांचा, आणि तेही प्रॉपर गुजरातचे असल्यामुळे त्यांचं महिमा मंडन सुरू आहे का? म्हणजे गुजरातमध्ये जन्मले हा काही त्यांचा दोष नाही आहे. त्यामुळे गुजरातची कदाचित असेल. नेहरूजी आपल्या स्थानी मोठे नेते आहेत, आणि आय एम नॉट राईट पर्सन टू पास एनी कॉमेंट्स ऑन दॅट. ही इज द एक्स प्राईम मिनिस्टर. त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेवर, त्याच्या याच्यावर काही बोलण्यासारखे नाही आहे. राहिला प्रश्न सरदार पटेल, हे आम्ही आजही सांगतो की काँग्रेसचे वगैरे आम्ही त्यांना मानत नाही. ते देशाचे आहेत, कारण त्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं आहे. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरही म्हणजे याचा मंत्री होते. श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा कॉमर्स मिनिस्टर होते त्या याच्यामध्ये. राहिला प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली त्यावेळी सरदार पटेल गृहमंत्री होते. आणि स्वाभाविक हा एकट्या गृहमंत्र्याचा निर्णय नव्हता, कारण ते एक कलेक्टिव्ह निर्णय होता. परंतु दुसरं असं की जेव्हा त्या 1948च्या महात्मा गांधीजीच्या हत्येनंतर ती बंदी आली लगेच, आणि जेव्हा त्यांच्यासमोर सर्व पुरावे आलेत, डॉक्युमेंटेशन आले, तेव्हा बंदी हटवणारी तेच होते, हे आपण विसरत नाही. त्यामुळे त्यांनीच लगेच 16 महिन्यानंतर ती बंदी हटवली. त्यामुळं कदाचित आमच्या मनामध्ये जर सरदार पटेलाबद्दल काही असलं तर तसं काही भावना नाही आहेत. एक त्यांची विचारधारा काँग्रेसची होती, नाही असं नाही, परंतु त्यांचं देशाप्रतीचं योगदान काय होतं हे आपण कन्सिडर केलं पाहिजे. तुमच्या माझ्यामध्ये वैचारिक मतभेद राहू शकतात, तुमची एक स्वतंत्र आयडिओलॉजी राहू शकते, माझी राहू शकते. माझे मतं तुम्हाला पटलेच पाहिजे असं नाही आहे, परंतु आपण किंवा तुम्ही किंवा मी देशाप्रती काय योगदान देतो आहे, काय कॉन्ट्रीब्युशन देतो आहे, हे महत्त्वाचं असतं. आणि त्या महत्त्वाचं धरून असल्यामुळेच आपण सरदार पटेलांना सर्व हे करतो आहे. धन्यवाद. तुम्ही प्रतीक वापरता दुसरी महापक्षांची, म्हणजे भाजपा किंवा संघ किंवा याची प्रतीकं न वापरता, जशी म्हणजे आता सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा अशी प्रतीकं वापरण्यासाठी, कारण तुमच्याकडे महापुरुष नाही असा एक आरोप आहे. आमच्याकडे खूप महापुरुष आहेत, नाही असं नाही. आम्ही अहिल्याबाई होळकरांनाही घेतलंय, त्यांचा कुठल्याच पार्टीशी संबंध नाही. बिरसा मुंडा घेतलाय, त्यांच्या काय पार्टीशी संबंध नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की सरदार पटेलांची तुम्ही का नाही सेलिब्रेट करत आहेत. अहिल्याबाई होळकरांचा काय संबंध आहे, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी काय संबंध आहे, बिरसा मुंडाचा विचारधारेशी काय संबंध आहे. आपण त्यांच्याकडे त्या अँगलने पाहू नये. आपण एक महापुरुष आहेत, या निमित्ताने बिरसा मुंडा सर्व समाजापर्यंत पोहोचेल हा एक आता कार्यक्रम 150 वर्ष होऊन जाईल, तर त्याचं एखादं पटेलांचं कायमस्वरूपी या निमित्त एखादं स्मारक व्हा, जसं बिरसा मुंडाचा पुतळा आहे, बाकीच्या पुतळे आहे, त्याही चित्र आहे, असं असं काही आहे का शहरामध्ये विचाराधीन? चांगली तुमची सूचना चांगली आहे, सूचना स्वीकारल्या. पटेलांचं काय स्टॅच्यू ऑफ युनिटी? स्टॅच्यू ऑफ युनिटी. धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंचे. शेतकऱ्याचं जसं जसं अनेक वर्षापासून नुकसान होत आहे, पण जसं
मदत पोहोचत राहणार आहे. पंतप्रधान विमा योजना होती त्याचे पण पैसे त्याचाही मिळेल. देत आहे ते विमा. कसं आहे, इथं काही अतिवृष्टीच्याच वेळेस मिळते अशातला पण जसं जसं शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकाचं नुकसान होतं त्याच्या वेळेस 50,000 त्यांनी ते पण पैसे मिळालेले आहे. फक्त पैसे कोणते राहिले माहीत आहे का? पैसे राहिले सामूहिक शेती, हां तेच राहिले, बाकी पैसे मिळाले. नाही ताई सांगणार राहिले तुम्ही 50% नका बघू. ओव्हरऑल 80% झालेलं आहे असं बातमी पाठवलेली सकाळी महाराष्ट्राची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवारच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई 80% मिळालेली आहे. 20% काही टेक्निकल राहिले असेल ते भरपाई त्या दिवशी मुख्यमंत्री मंडळाने आदेश दिले की तात्काळ शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करा. त्यामुळे जिल्ह्यामध्ये 80%. आज जिल्हाधिकाऱ्याकडे माझी बैठक झाली. जिल्हाधिकारी महोदयाकडून मी आढावा घेतला असता यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकाचं नुकसान झालं त्यांना भरपाई मिळालेली आहे. उर्वरित काही अडचणी असेल तर 100% हे देवाभाऊचं सरकार अडचणी दूर करेल. पुन्हा जो पाऊस येत आहे त्याची टप्प्याटप्प्यानं परत मदत होईल. पाऊस जळगाव जिल्ह्याला काही भेट आहे, औरंगाबाद जिल्ह्याचा यावेळेस तर सर्वात जास्त जळगावकडे पाऊस झाला. सरसकट आहे जी हो अगर नाही सांगतो ना, शेतातून पाणी निघालं. सोयगाव तालुका, सिल्लोड तालुका, संभाजीनगर जिल्ह्यातले मोताळा, मलकापूर, चिखली सरसकटच आहे बहुतेक पाऊस करून. नाही ना सर. असो नसो आपले जळगाव जिल्ह्यात एक तांत्रिक प्रश्न आहे हो की दरवर्षी NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दरानुसार जो निधी दिला जातो हो शेकडो कोटींच्या घरात असेल. जवळपास 584 कोटींचा वाढीव मदतीचा जे रब्बी हंगामात 10,000 रुपये प्रति हेक्टरी भेटले पाहिजे त्या दिशेने एक प्रस्ताव आता वाढीव मदतीचा पाठवलेला आहे. आणि आपण दर वर्षाचा जर नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचा मदत वाटपाचा जर आकडा घेतला तर कमीत कमी 1000 कोटीच्या घरात जाते जवळपास वर्षाकाठी. हे नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित आहे यावर अनेक प्रश्न उभे होते. जसं आता आर्णी, महागाव, उमरखेड, घाटंजी म्हणजे नदी तीरालगतच्या भागामध्ये अनेकदा दरवर्षी नुकसान होते. त्याच्यामध्ये काल मी कलेक्टरना हे सुद्धा प्रश्न केला की तुमच्या ज्या ब्ल्यू लाईन आहे नदीच्या त्या ब्ल्यू लाईनचं काम अजूनपर्यंत तुमचं होत नाही. दरवर्षी त्या ब्ल्यू लाईन मध्ये असलेली अतिक्रमणं तुम्ही हे करत नाही. रेती तस्करीमुळं नद्यांचे जे पात्र खोदल्या गेलेले आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. पाणी सोडण्याची जलसंपदा प्रकल्पाची एक ROS प्रणाली असते, त्या प्रणालीनुसार ते पाणी सोडलं जात नाही. 11-11, 12-12, 14-14 गेट एकाच वेळी खोलले जातात. तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की पाणलोट प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजे येवा क्षेत्रामध्ये जे पाणी पडते त्या पाणी पडल्याच्या आधीचा काळ किंवा जे त्याला डॉपलर यंत्रणा बसवण्याच्या संदर्भात सुद्धा एक धोरण झालं होतं की तुमच्याकडे पर्जन्यमापक यंत्र आहे. आता यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळ आहे, तुमच्याकडे पर्जन्यमापक यंत्र आहे. हे तुमच्याकडे नसल्या कारणानं हे सर्वतः माझा तर असा आरोप आहे याच्यातनी एक पत्रकार म्हणून की हे कृत्रिम नुकसान अधिक आहे नैसर्गिक पेक्षा. आणि तुम्ही जर नुकसान चेक केलं तर ज्या ज्या भागात नदी असेल जसं दारवा तालुक्यात अडाण नदीच्या काठालगतचं नुकसान आहे मोठ्या प्रमाणात. तिकडे रारणईमध्ये जा, तुम्ही घाटंजीमध्ये जा, पैनगंगेचं असेल, अरुणावतीचं असेल. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तुमचं काय नियोजन आहे सरकारमधून? सरकार म्हणून मी तुम्हाला प्रश्न करतो. आम्ही तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की नैसर्गिक शेती करा. कारण हे जे नुकसान होत आहे पाणी जे येऊन राहिलेलं आहे हे नदी काठचं जे नुकसान होऊन राहिलेलं आहे कृत्रिम आहे. बंधारे चुकीच्या पद्धतीने बांधले गेलेले आहेत, नद्या फुटलेल्या आहेत. त्याचा भविष्यामध्ये शासनाच्या वतीने सर्वे करण्याचे प्रयत्न. अनेक ठिकाणी अशा रेती तस्कर मोठ्या प्रमाणात आले आहेत. 15 वर्षात तर मी कधी असं दिसलं नाही. माझ्यामध्ये असं नाही. माझ्या तुम्ही मंत्री आहे का? अच्छा. त्यामुळे तुमचं बंदी ते काढा, बंदी नसली तरी काढा.
मंत्र्यांच्या जवळचे लोक आहेत ते नेटवर्क सांभाळतात आणि ते जिल्ह्यातलेच मंत्री आणखी जवळ येतो. मी चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री. नाही, प्रशासन आणि शासन मिळून उत्तम काम करत आहे. त्यामुळे हे देवाभाऊचं सरकार आहे. त्यामुळे असं काही कोणाच्या अंडर प्रेशर वगैरे. अरे फोटो TV9 वाल्या असं निघालाय तो बघा. TV9च ना रे, TV9च राहू शकतो. चॅनल बंद आता. उद्या प्रत्येक घरोघरी उद्यापासूनच झालं सकाळी 5 तारखेला शहरात पण आहे प्रभागात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.